माझा मुलगा आहेस तू. अरे हा, ह्यातला शब्दन शब्द खराय विराजस. आणि हे अजूनही अवैध धंदे करतायत ते सुद्धा तितकंच खरं. काय बोलते ही? काय काही बोलते? काही पुरावे नाही तिच्याकडे. याचंही उत्तर मिळेल. सुमित सरांकडून. सुमित 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 काय काय बोलणार आहे सुमित? सुमित आणि सुमित घरातच नाही. ते मी बघतेच. सुमित कुठे आहेत? सुमित कुठे आहेत ते? का मागं लागलेस ग माझ्या नवऱ्याच्या? काय बिघडवले त्यांनी? हा अच्छा, तुला परत नव्यानं संशय आलाय का आमच्यावर कसला? झडती घ्यायची खोलीची झडती घेऊन टाक नाहीतर तू एक काम कर ना, तू ना आम्हाला पोलिसांमध्येच देऊन टाक, म्हणजे तुझ्या मनाला ना शांती मिळेल. आत्या कुठे आहेत ते? अशी नाही ऐकणार तू. थांब, तुझं नाव दादाला सांगते. त्याने काही एक उपयोग होणार नाहीये. आता त्यांनाच मदतीची गरज आहे. आता मला बऱ्या बोलाने सांगा ते कुठे आहेत, नाहीतर पोलिसच त्यांना शोधून काढतील आणि त्यांचीही अवस्था वाईट होईल. का मागं लागलीस ग सुमितच्या? काय बिघडवलं त्यांनी? किती भोळा बिचारा नवरा आहे माझा, का सतत आरोप करतेस त्याच्यावर? कारण तो माणूसच तसा आहे, मला चांगलंच माहिती. आणि मला हे सुद्धा माहितीये ते कुठे गेलेत हे तुम्हाला सांगून गेलेत. त्यामुळे आता मला प्लीज सांगा सुमित कुठे आहेत? ते कुठे गेले असतील? बाहेर फिरायला गेले असतील, कंपनीत गेले असतील, कुठे गेले असतील मला नाही माहिती, त्यामुळे मी नाही सांगू शकत. दादा पण मदत नाही करू शकत म्हणजे? काय केलं हिनं दादाला? दादा, तुम्ही सुमित सरांना कालपासून कुठे बाहेर जाताना बघितलं का? नाही मॅडम. ओके, मग आपल्याकडे दुसरं कोणी आलं होतं का? ठीक आहे, म्हणजे माल नक्कीच घरात आहे. अरे यार, एक बॉक्स बाकी अजून. काय करू? साहेबांनी सांगितलं होतं 10 मिनिटात सगळं करायचं. 15 मिनिटं झाली. मी काय जादूगर आहे का 10 मिनिटात सगळा माल गायब करायला? साहेब परत आले तर परत माझी खरडपट्टी काढतील. लवकर लवकर केलं पाहिजे.